कापशी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाचे 12th मॅन समालोचन कक्षात चला कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं आहे. अक्षय पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. अक्षय पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना अभि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मॅन आर्मी अभि. आता मात्र अभि नाही तो कभी नाही. सामना जिंकवावा लागेल. ज्या स्पर्धेत आपलं स्थान जीवित करायचं असेल तर या स्पर्धेत सामना जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावर अभि, स्ट्रायकिंग एंडला विक्रांत आणि मिलिंद हे दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू भन्नाट वेग आणि वाऱ्याशी वार्तालाप करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच गोलंदाज वेगावर स्वार झालाय आणि फलंदाजाला मात्र गार केलंय. एकदा वर्जित केली गेली आणि एका धावेने संघाच्या धावेचा श्रीगणेशा होतोय. यावेळी सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे. चेंडू डीप मधून खेळाडू येतील लॉंग ऑन क्षेत्रामधून. चांगली क्षेत्ररक्षण देखील चांगलं. संजय कांबळे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. संजय कांबळे साहेब. महेश चव्हाण यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. तर त्यांनी कॅच जिंकला, जेल टिपला तर शिवराज पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक महेश चव्हाण यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. जरी त्यांनी झेल टिपला तर शिवराजजी पाटील साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अभि गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप देखील आहे. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषे पार. हा आलाय चौकार. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन क्षेत्रामधून खेळाडू जातील मात्र प्रयत्न अपयशी ठरलेत. चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा लागोपाठ दुसरा चौकार. पुढचा चेंडू अभि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र 100 कॅच. वा, लाजवाब अप्रतिम कॅच पाहायला मिळाले. सुंदर. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. काय कॅच जिंकले ते मात्र फलंदाज परतीच्या प्रवासाला पाहायला मिळतोय. षटक संपतोय. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावर.
नमस्कार. शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असलेली स्पर्धा, चालू असलेला सामना गजापूर वर्सेस सिद्धेश्वर कापसी. कापसी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय मारुती. पंचांच्या डाव्या दिशेने ओव्हर दी विकेट चेंडू खाली राहतोय, फलंदाजाला समजत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होते, स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचते 11. 1 बाद 11. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी खाली राहतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कापसी संघाकडून मारुतीच्या माध्यमातून. मारुतीचा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर दी विकेट. आता मात्र स्लॉट मधला चेंडू त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका निघतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. विक्रांत याच्या बॅट मधून पाहिलेला आपण हा अप्रतिम फटका मारुतीवर मात्र चढवलेला हा हल्ला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, पण त्याच्यानंतर विक्रांतचा कमबॅक म्हणता येईल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल स्क्वेअर लेगच्या फिल्डरचं. एक तेरी तो एक मेरी. तिसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला, तर नंतर लगेचच चौथ्या चेंडूवर मात्र मारुतीने कमबॅक केले. डीप स्क्वेअर लेगला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. गजापूर संघाला मात्र विक्रांतच्या माध्यमातून लागलेला हा दुसरा झटका. विक्रांतची जागा घेऊन येतो विनय, जर्सी क्रमांक 16. पुढचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप थर्ड मॅनच्या दिशेने. दन 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 करत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आल्या चौकारांनी खातं खोललंय विनयनी. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. अखेरचा चेंडू शिल्लक, स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 21. 2 बाद 21. चांगली सुरुवात म्हणता येईल गजापूर संघाकडून. अगदी गजापूर संघाचा विचार केला तर अनुभवी खेळाडू झहीरची मात्र इथं कमतरता वासेल. आता मात्र पुन्हा एकदा मारुती कमबॅक करतोय चौकारानंतर. आता मात्र विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 3. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 21. 3 बाद 21. मान्य श्री नंदू माने यांचा सत्कार मानसिंग पाटील यांच्या हस्ते होतोय. समालोचन कक्षामध्ये यायचं आहे साहेबांनी. आमच्या असोसिएशनचा युवा आणि तडाखेबाज फलंदाज रोहित पाटील होल्डर यांना असोसिएशन कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन
आणि कमिटी. तत्पूर्वी षटक क्रमांक 3च्या सुरुवातीला मात्र मिडविकेटला मारलेला एक अप्रतिम फटका आणि त्याच्यावरती 4 धावा येत आहेत. 4 धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 25. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट अध्यक्ष मान्य श्री संदीप चाळके साहेबांना विनंती करतो समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. प्रशांत सावंत यांचा सत्कार महेश पाटील यांच्या हस्ते होतोय. खेळाडूंना विनंती असेल आपण बॉल शोधायला जायचं नाही. आयोजकांचे प्लेयर्स किंवा बॉल बॉय आहेत बाहेर. अजून एक युवा खेळाडू अनिरुद्ध चौगले याला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन शाहूवाडी. तत्पूर्वी कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते किती 27. आता मात्र उंच उडालेला चेंडू पाहूया झेल खाली स्वतः गोलंदाज जज करतायत. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अगदी फंबल होऊन दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा डाईव्ह मारून झेल पकडण्यात यश मिळाले गोलंदाजाला. जर्सी क्रमांक 2 कुलदीप यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. गजापूर संघाला मात्र 4था धक्का बसतोय. पुढील फलंदाज येतोय सूरज. केएसबी एंटरप्राइजेसचे मालक मान्य श्री सागर कांबळे शित्तूरकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय. आयोजकांना मी विनंती करतोय महेश पाटील शिवराज पाटील यांना विनंती करतोय तुम्ही त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. ही आपली कुठली एखादी स्पर्धा यशस्वी करण्यामाग या मोठ्या स्पॉन्सर्स असतील किंवा दानशूर व्यक्ती असतील त्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी पार पडत असते. थोड्याच दिवसात आपल्या भेटीला शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग भेटीला येते. मला वाटतं फेब्रुवारीच्या 1-2 वीकमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा मात्र सबमरीन डिलिव्हरी खाली राहतोय चेंडू. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. आता मात्र इथं प्राइज आलेला आहे. महेश चव्हाण यांनी जर झेल पकडला तर शिवराज पाटील कोळगावकरांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय संदीप. आता मात्र स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. ओव्हर पिच चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून. झटका क्रमांक 5 5वा धक्का लागतोय गजापूर संघाला. साहेब सगळ्यांची बक्षीस पुकारण्यात येतील. कॅश प्राइज पहिलं जमा करायला लागते. कॅश प्राइज जमा करायला लागते. कॅश प्राइज जमा करायचं. जर त्यांनी नाही मारले तर आयोजकांकडे जमा होतील ते पैसे. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने फटकवलेला चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मारुतीच्या माध्यमातून. सलग 2 चेंडूवरती 2 धक्के देतोय संदीप. अगदी आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना संदीप आणि तितकंच चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते संदीपला. धक्का क्रमांक 6 गजापूर संघाला.
संदीप पाटीलनी मात्र अजून एका चेंडूवरती विकेट मिळवली किंवा हॅट्रिक मिळवली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे भाऊसाहेब बोटांगळे यांच्याकडून. हॅपी बर्थडे टू यू डिअर होल्डर, हॅपी बर्थडे टू यू. संदीप यांच्या षटकातील पुढचा चेंडू शुभम. ओरपीच चेंडू अगदी खोदून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल मारुतीच्या माध्यमातून. तितकेच गचाळ क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. जिथं 2 तिथं 3 झाल्या. 3 धावसंख्येसोबतच धावसंख्या जाऊन पोचते. पुढचा चेंडू संदीपचा. आता मात्र क्लीन बोल्ड होतोय संदीप. एक चांगला आणि अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करतोय. अगदी एक चेंडू गॅप नंतर त्यांनी विकेट मिळवली. 500 रुपयाचा मानकरी झाला असता संदीप. अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. अखेरच्या षटकातील 2च चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये मात्र 3 विकेट प्राप्त केलेत संदीप यांनी. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षणाची पण साथ म्हणता येईल संदीपला. अविनाश पाहूया आपल्या संघासाठी किती धावांची भर घालतोय. पुन्हा एकदा ओरपी चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न लॉफ्टेड फटका. इथं मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकारसाठी. 4 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोचतोय 34. अजून एक संधी होती संदीपला विकेट मिळवण्याची पण तिथं काही क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. मारुतीने चांगले प्रयत्न केले. पुन्हा एकदा ओरपी चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडू फेकून त्यावर 3 धावा पूर्ण. 3 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 37. षटक क्रमांक 4च्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 37. 38 धावांचं आव्हान असेल कापशी संघासमोर. कापशी संघाचा विचार केला तर कापशी संघाकडे प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. अभि पाटील असतील, संतोष जामदार असेल, मारुती असेल. नवीनच संघ असला तरी पण त्यांच्याकडे अनुभव मात्र तितकाच आहे आणि तितकाच ताकदीचा संघ म्हणता येईल गजापूर. मला वाटते असोसिएशनची दुसरीच टुर्नामेंट खेळतायत. पहिल्या टुर्नामेंटला खूप चांगला खेळ केलेला त्यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर होणारा सामना मालसवडे विरुद्ध ठाणेवाडी. कर्णधारांना कॉल असेल टॉस साठी यायचंय. मालसवडे वर्सेस ठाणेवाडी. खेळाडूंना आणि पंचांना पण एक कॉल असेल. खेळ थोडा स्पीडअप करायचा आहे. गजापूर आपली लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अगदी एका ओव्हरसाठी तुम्हाला 4 मिनिटाचा वेळ असेल. 16 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. अगदी पंचांकडे पण राईट्स असतील पेनल्टीच्या. कापशी संघ आपले सलामीचे 2 फलंदाज त्वरित पाठवायचे आहे. पुढच्या मॅचचा कॉल झालाय ठाणेवाडी विरुद्ध माळसवडे. माळसवडे कॅप्टन आलेला आहे.
ठाणेवाडी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ठाणेवाडी संघाचा पण कर्णधार पोचलाय, एक अनुभवी खेळाडू गणेश गायकवाड, आमचा परम मित्र. फलंदाजांना विनंती असेल, चला कापसी कर्णधार. गजापूर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढील सामन्याचा नाणेफेक होतोय. ठाणेवाडी विरुद्ध माळसवडे. कापसी सिद्धेश्वर कापसी संघाकडून मात्र सलामीचे फलंदाज अभि पाटील आणि संतोष जामदार. अभि पाटीलचा विचार केला तरी का अगदी प्रतिभावान खेळाडू, STGPL 2023चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि अगदी नवी मुंबईचं क्रिकेट म्हणलं तर अगदी गाजवून सोडलेला हा ऑलराऊंडर. ठाणेवाडी टॉस विन. आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. गणेश बॅट फर्स्ट. ठाणेवाडी बॅट फर्स्ट. गजापूर संघाकडून मात्र सलामीला गोलंदाजीला येतोय शुभम आणि सिद्धेश्वर कापसी संघाकडून सलामीचे दोन फलंदाज संतोष जामदार आणि अभि पाटील. संतोष साठी मात्र फिल्डिंग आहे. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, कव्हर, शॉर्ट लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. शुभम पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट संतोष साठी. मात्र हवेत उडालेला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मात्र एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. पहिल्या चेंडूवरती धक्का लागतोय कापसी संघाला. एक अनुभवी फलंदाज तंबूत परतवलाय शुभमनी. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय शुभम. अगदी फलंदाजीमध्ये आपलं कौशल्य पणाला लावलं. आता मात्र बॉलिंग वरती आला, गोलंदाजीवरती आला. पहिल्या चेंडूवरती आपल्या संघासाठी महत्वाचा मोहरा टिपलाय. संतोषच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन होतंय सिद्धेश्वर कापसी संघाचं. संतोषची जागा घेऊन येतोय मारुती. मारुतीला मात्र हा सामना टिकवून ठेवायचा असेल तर मॅच चालवावी लागेल. अगदी आजच्या स्पर्धेमधून नवीन नवीन टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्यावरती येणाऱ्या. पहिला चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शरीरावरती आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. कापसी संघाचा मात्र अजूनही भोपळा मात्र फुटलेला नाही. 2 चेंडू 1 विकेट, दोन्ही निर्धाव चेंडू. सकाळच्या सत्रातून पहिल्या गटातून मला वाटतं बुरंबाळ क्वालिफाय झाले. त्याच्यानंतर गवळेवाडी 2 संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेत. आता पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेने, मात्र चेंडू काय बॅटच्या लाईन मध्ये येत नाही. चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी सोन्या स्पोर्ट्स कोळगाव यांच्या माध्यमातून ही साकार झालेली स्पर्धा, अमित कांबळे आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून चालू असलेली ही स्पर्धा अगदी शाहूवाडी
तालुका क्रिकेट असोसिएशनची एक स्पर्धा चालू आहे नवी मुंबईला. दादा चषक 51,000ची टुर्नामेंट चालू आहे. मोहम्मद कलंदर कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेसाठी पण आपल्या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कडून खूप खूप शुभेच्छा. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच नरेश गोपाळ यांना मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येते. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट लक्ष्मण पाटील यांच्या साहेब यांच्या हस्ते हा टी शर्ट देण्यात येतोय. आता मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषा पार चौकार. अभिच्या बॅट मधून हा आलेला अप्रतिम फटका. दुसऱ्या मॅचचा गवळीवाडीच्या दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विश्वास दळवी. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर टाइम चालू आहे. 55 त्या राईट्स असतील. त्या राईट्स असतील. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. नसेल झालं तर शेवटच्या ओव्हरला एक प्लेयर सर्कलमध्ये घ्यायला लागेल पॅनल्टीच्या रूपामध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गजापूर संघाकडून विक्रांत. सामना करतोय मारुती आणि अब्बी. अब्बीला मात्र मॅच जिंकायची असेल तर शेवटपर्यंत खेळावं लागेल. 95 मिनिट असेल. खेळ थोडा स्पीडअप करा. आता मात्र फुलटॉस चेंडू त्याचा मात्र फायदा घेता आला नाही मारुतीला. शॉर्ट मिड विकेटला खेळून काढला. 2 धावा पूर्ण. 2 धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 7. 1 बाद 7. अडतीस धावांचं लक्ष असेल कापशी संघासमोर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल विक्रांतच्या माध्यमातून. सिंगल डबलनी तसा काही जास्त फरक पडणार नाही तेच सांगताना विक्रांत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आबी अजून एक प्रतिभावान खेळाडू. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचा पर्व 2चा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. समोरच्या दिशेने मात्र खेळून काढलेला फटका अगदी धनुष्य बाणातून तीर निघावा असा गेलेला हा फटका अभि पाटील याच्या बॅट मधून 4 धावांसाठी. विक्रांत वरती मात्र आता हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला अभिने. उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अगदी सरळ बॅटने धावा येत असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अभि पाटीलच्या माध्यमातून होतोय. विक्रांत पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुशांत. 1 धाव पूर्ण. 1 धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 13. 1 बाद 13. षटक क्रमांक 2चा अखेरचा चेंडू. आता मात्र मारुतीच्या बॅट मधून मात्र निघालेला हा फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. अगदी बऱ्याच वेळानंतर मारुतीच्या बॅट मधून मात्र हा फटका निघाला.
असेल. पावसाचं वातावरण आले, वेळ पण खूप झालाय. वेळेच्या आपण जवळजवळ 40 मिनिटं ते 1 तास मागे आहोत. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि तिसरं षटक घेऊन येतोय सागर. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. फलंदाजी स्ट्रायकिंग वरती मात्र अभि पाटील. युवा गोलंदाज. अगदी गुडलेन चेंडूवरून उसळी घेणारा चेंडू जाऊन विसवतोय यष्टीरक्षकाच्या हातांमध्ये. बीट करतोय अभि पाटीलला. गोलंदाजाचं मात्र कौतुक व्हायला हवं. अगदी लेदरची आठवण करून देणारा हा चेंडू सागरच्या माध्यमातून. गुडलेन वरून उसळी घेणारा चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातांमध्ये पंचांच्या डाव्या बाजूने. अगदी बुमराच्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय सागर. युवा गोलंदाज आहे. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा सागर पंचांच्या डाव्या दिशेने ओव्हर दी विकेट मारुतीसाठी. स्लोअर चेंडू. इथं मात्र मारुतीच्या बॅट मधून निघालेला हा अप्रतिम फटका. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आता मात्र मारुती चांगल्या फॉर्मात येताना दिसतोय. अगदी सुरुवातीला अडकळत खेळ चालू केलेला होता. सुरुवातीला थोडा वेळ घेतला, पण आता मात्र मारुतीच्या बॅट मधून 2 उतुंग षटकार आलेत. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज सिद्धेश्वर कापसी संघासाठी. सागर एक युवा गोलंदाज. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहतोय. आता मात्र वेगावर स्वार होतोय सागर. जरी मला तुम्ही 6 मारला असला तरी माझ्याकडे पण ती क्षमता आहे. पुन्हा एकदा सागर पंचाच्या डाव्या बाजूने ओव्हर विकेट मारुतीसाठी. आता मात्र क्लीन बॉल होतोय मारुती. सागरचा मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गचाक क्षेत्ररक्षण म्हणता येईल. शॉर्ट थर्ड मॅनला 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 38. माफ करा 28. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज सिद्धेश्वर कापसी संघाला विजयासाठी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वारंवार सांगायला लागते खेळ थोडा स्पीडअप करा. त्याच्यानंतरही अजून जवळजवळ 6 ते 7 मॅच बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती अखेरचं षटक घेऊन आलाय अविनाश.
अविनाशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. अभि पाटीलच्या बॅट मधून निघणारा अप्रतिम फटका, कार्पेटला अगदी चिरत जाणारा हा फटका. 4 धावांसाठी. आता मात्र समीकरण बनते 5 चेंडू आणि 6 धावांचं. 5 चेंडू 6 धावांची गरज. मॅच बॉल घ्यायचा आहे, मॅच बॉल घ्यायचा आहे. बाहेरून कोणी इंटरफेअर करू नका. पाच चेंडू 6 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला मात्र अगदी आपली जबाबदारी चोख निभावताना अभि पाटील. इथे मात्र विकेटचं पतन होतंय. सागर. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. सागरना ती जबाबदारी घ्यावी लागेल. एक अनुभवी खेळाडू, वरिष्ठ खेळाडू म्हणून सागरना ती जबाबदारी घ्यावी लागेल. तितकंच चांगली गोलंदाजी म्हणता येईल गजापूर संघाकडून. सागर गोलंदाजी मार्कवरती, सागर फलंदाजी मार्कवरती. अजून एक धक्का कापसी संघाला. सॉरी, गोलंदाज अविनाश जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळतंय. सागरची जागा घेऊन येतोय अमोल. अविनाश मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. सलग 2 चेंडूंवरती 2 मोहरे टिपलेत, 2 विकेट मिळवलेत अविनाशने. पुढचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल पूर्ण, सिंगल सोबतच स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 33. 2 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. अभि पाटील खेळत असताना 6 चेंडू 10 धावांची गरज. अभिने मारला चौकार. 5 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण, 2 धावसंख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 35. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. मी आताच बोललो मॅच होती कुठे आणि आली कुठे. अभि पाटील खेळत असताना 6 बॉल 10 ची गरज. अभिने मारला पहिल्या बॉलवरती चौकार. 5 बॉल 6 ची मॅच. अभिचा विकेट. 4 बॉल 6 ची मॅच. सागरचा विकेट. त्यानंतर मात्र मॅच आता समीकरण म्हटलंय 1 चेंडू आणि 3 धावा. एक मोठ्या फटक्याची गरज. फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला मात्र कुलदीपला मात्र इथं हिरो बनण्याचा चान्स असेल. पाहूया सिद्धेश्वर कापसीसाठी कुलदीप हिरो बनतोय का. इथे मात्र अविनाश हिरो बनलाय गजापूर संघासाठी. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. 12 अगदी 10 धावा डिपेंड केल्यात अविनाशने. गजापूर मात्र या सामन्यामध्ये विनर ठरलाय. सामना जिंकलाय गजापूर संघाने. त्यानंतर होणारा सामना विठलाई मासवडे विरुद्ध
NV माफ करा ठाणेवाडी